नमस्कार. मी प्राध्यापक मनियार सर, सेंद्रिय शेती मार्गदर्शक. आज आपण आपल्या सेंद्रियचे रिझल्ट तपासण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपण पहिल्यांदा इथे पाहूया ह्या जमिनीचं परिस्थिती काय आहे आणि आपण यांना आपले सेंद्रियची ट्रीटमेंट दिलेली आहे. पहा, या बाजूला पूर्ण लोहळ्याची जमीन आहे आणि डोंगराच्या बाजूने पूर्णपणे या ठिकाणी पाणी, पावसाळ्यामध्ये इथे पाणी कमी होत नाही. पूर्ण ह्या जुऱ्याला कंटिन्युअसली पाणी असतं, शेतामधून पूर्ण पाणी असतं. तर आपण जे रिझल्ट तपासायला आलेलो आहोत, तर आपण जाऊया आता दादांकडे. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी गणेश मचिंद्र वाळुंज, ओके. राहणार जवळे. ओके. आपण काय या शेताची परिस्थिती काय सांगाल आपण? काय होती परिस्थिती आपली? पूर्वी ह्या लोळ्यासारखी जमीन होती, हं. पड जमीन होती. तिला तयार करून डेव्हलप केलं हं. आणि आता त्याच्यात ऊस लागवड केलेली आहे. ओके. म्हणजे जमीन म्हणजे खारवट खारवट. आणि ओलसरपणा असलेली जमीन आहे. म्हणजे कंटिन्यू पावसाळ्यात ओलसरपणा, ओलावा पूर्ण. हे जे पाणी दिसते ना शेजारी, उन्हाळ्यात सुद्धा असंच चालू असतं. उन्हाळ्यात ही कंटिन्यू हे पाणी चालू असतं. याची अशीच असते. ओके. म्हणजे आणि ही जमीन जी दिसते ही अशी पूर्ण खड्याची जमीन आहे का पूर्ण सगळी? नाही नाही, ही खारवट आहे. आता याच्यात थोडंसं ते डेव्हलप करताना मुरम वगैरे आला, त्याच्यामुळे खडे आहेत. ओके. बाकी खारवट प्रकारची जमीन आहे. ओके. आणि मग काय सांगाल आपण, काय वापरलं बरं यासाठी? सेंद्रियची काय ट्रीटमेंट घेतली आपण? ही आपण कॅरॉन कंपनीचं ओरिकेन याला वापरलेलं आहे. ओके. आणि काय झालं होतं, ओरिकेन आपण का वापरलं तर गेल्या वर्षीचा जो माझा प्लॉट आहे त्या प्लॉटला ट्रीटमेंट द्यायला आपल्याला थोडा उशीर झाला होता. म्हणजे सर मला भेटले आणि सरांनी सांगितलं बुवा ही अशी ट्रीटमेंट द्या, तुम्हाला रिझल्ट नक्की येईल. तर सरांच्या म्हणण्यानुसार आपण त्या ट्रीटमेंट दिली त्याला, तर तो सरी फोडल्याच्या नंतर दिली. ओके. हां म्हणजे हां. ती थोडी लेट झाली ती. ओके. तर तरी पण त्याचा रिझल्ट जबरदस्त आलेला आहे. आला. ओके. हां आणि हां. त्या हिशोबाने आपण ही लागवड करताना रोपं लावल्याच्या नंतर 7व्या ते 8व्या दिवशी लगेच ट्रीटमेंट दिलेली आहे. ओके. साधारण किती दिवसाचा प्लॉट आहे हा? 1 महिना, म्हणजे 1 महिना आणि 13 दिवस. 1 महिना आणि 13 13 दिवस. ओके. 1 महिना आणि 13 दिवसाचा प्लॉट आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता की या 1 महिना आणि 13 दिवसाच्या प्लॉटला त्या ठिकाणी साधारणतः उंची त्याची पाहू शकता. किती झाली उंची जरा? याची साधारणतः आपल्या कमरेबरोबर उंची आलेली आहे शूटांची. ओके. म्हणजे जे फुटवे आहेत ते कमरेबरोबर. हे पहा. हे कमरेबरोबर मेन शूट आलाय आणि त्याच्याबरोबर खाली आहे 6 फुटवे निघलेली. पहा, आपण त्याची उंची पण पाहू शकता आणि फुटव्यांची संख्या 3, 4, 5 आणि खाली एक 6 बारीक निघला इथे. 6 म्हणजे साधारणतः 6 फुटवे आलेत, बरोबर ना? 6 फुटवे आलेले आहे. ओके. हा संपूर्ण प्लॉट एकसारखा झालाय तुमचा प्लॉट? हा, एकसारखा झालेला आहे. ओके. 30 गुंठ्याचा प्लॉट आहे. आणि संपूर्ण प्लॉट मध्ये तुम्ही इथून पाहू शकता, खालीपर्यंत नजर जरी टाकली तरी कॅमेऱ्यावर जरी तुम्ही तिकडे फिरवला तर शेवटपर्यंत तुम्हाला एकसारखाच दिसेल. ओके. ओके. म्हणजे जेव्हापासून पावसाळा चालू आहे तेव्हापासून या रानात पूर्ण पाऊस आहे, पाणी आहे. पाऊस म्हणजे ह्या वर्षी वातावरण आता सर्वांनाच माहिती आहे ना, पाऊस किती झालाय. जर पाऊस नसता तर याचा रिझल्ट अजून वेगळा असता. या माध्यमातून तुम्ही शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेती करावी, उत्पादनात नक्कीच वाढ होईल. ओके. तुम्ही या प्रोडक्ट बद्दल समाधानी आहात? नक्कीच. ओके. आभारी आहे साहेब. आपण आमच्या कॅरॉन परिवाराला तसेच सेंद्रिय शेती परिवाराला आपण आपला अनमोल वेळ दिला आणि आपला रिझल्ट त्या ठिकाणी दाखवला. खूप खूप आभार. धन्यवाद.